I can see the skies. I can see the skies. See the sky. See the sky. Watch over. हाय गाइस, कसे आहेत तुम्ही सर्व? मी रोहन निकम परत तुमच्या भेटीला आलो आहे. तर वेलकम टू सेकंड पार्ट ऑफ अमरनाथ यात्रा. आता आपण श्रीनगरला आहोत आणि इकडून आता निघालो आहोत पहलगामला जायला. तर आज सकाळी खूप जोरात पाऊस पडला इकडे 3 वाजता आणि आम्हाला असं वाटलं की आजचा दिवस आमचं व्यर्थ जाईल जाण्याचा. नाही, पाऊस पडला खूप मस्त असं झालं, थंड थंड. जे 2 दिवसापासून इथे गरमी होती ती नाही होत आहे इकडे. तर आम्ही आता सगळे तयार झालो आणि निघालोय आमची कॅब तिकडे उभी आहे. चला जाता रस्त्यात थोडा नाश्ता करूया. मला अपडेट देईल तिकडे गेल्यावरती की काय सिच्युएशन आहे आणि कसं. तर आमच्यावर राहा तुम्ही, पूर्ण अमरनाथची यात्रा तुम्ही बघू शकता इकडे. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहोत बेस कॅम्प नुवानला आणि इकडे आमची आता जस्ट चेकिंग झाली आहे. म्हणजे सगळ्या बॅगा गाडीतून काढायला लागल्या, एक्सरे स्कॅन झालं आणि आता आम्ही परत चाललो आहोत पुढे चंदनवाडीच्या साईडला किंवा जिकडून यात्रा चालू आहे त्या साईडला. तर आपण आता बघतात खूप यात्री लोक येत आहेत. चांगला एन्व्हायरमेंट आहे इथे, ॲटमॉस्फिअर पण खूप चांगलं आहे. आम्हाला वाटलं इथे पाऊस पडेल सकाळी, पण पाऊस पडून झाला आहे इकडे. तर आता आपण जाऊया पुढे आणि पुढचं अपडेट मी तुम्हाला तिकडे देईन. हर हर महादेव मित्रांनो. तर मित्रांनो, 2 तासाच्या परिश्रमानंतर आम्हाला एक हॉटेल भेटले आयलँड म्हणून. आता आम्ही इथे स्टे करतोय. 2000 रुपये घेतले आमच्याकडनं हॉटेलचे. तुम्हाला रूम दाखवतो, छोट्याच रूम आहे. आता आम्हाला करावं लागणार. 6 वाजता यात्रा चालू आहे, तर आम्हाला इथूनच खालून टॅक्सी मिळेल लवकर. तर ही आपली रूम आहे. किरण कुठे? किरण बाथरूमला गेला. किरण, तर आज आम्ही रेस्ट करतोय. तुम्हाला डायरेक्ट आता आम्ही उद्या भेटू. इथे काहीच नाही फिरायला. उद्या नाही म्हणायला
पुढे यात्रा चालू होणार. सकाळी आम्ही शूट करू शकणार नाही कारण खूप काही गडबड होती आणि लवकर निघायचं होतं आम्हाला. तर आम्ही आता वाजले 5:30 आणि आम्ही इथून पुढे निघालो चंदनवाडीला. तर जाऊया पुढे आणि ट्रेकचा आनंद घेऊया. आता आम्ही जस्ट चेकपोस्ट पास केलं आहे चंदनवाडीचा. खूप गर्दी होती. आता आम्ही यात्रा प्रारंभ करतोय. तर बघा आमच्यावर तुम्ही पण यात्रेला आनंद घ्या आणि आमच्याबरोबर राहा पूर्ण. तुम्ही लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. तर पुढे असेच चांगले व्हिडिओ येत राहते. चला आपण आम्हाला यात्रेला जाऊया. तुम्ही इकडे बघू शकता की सगळे घोडे आहेत. तर मी बोलेन की तुम्ही यात्रा करता तर घोड्यांवरनं प्रवास करू नका कारण त्यांचे पण हाल असतात जीवाचे. तर मी बोलेन की तुम्ही पायानेच यात्रा करा स्वतःहून. तर ते तुम्हाला पावन पण होईल आणि तुम्हाला यात्रेचा पूर्ण आनंद पण मिळेल. जय बोले. इथे समोरवरती हा पिसू टोप आहे. हा आपल्याला कव्हर करायचा आता 1 तासामध्ये. तर आम्ही यातून सकाळपर्यंत काय खाल्लं नाही आहे. हा पिसू टॉप क्रॉस करूनच आम्ही आता खाली उतरू आणि खाऊ काहीतरी. इकडे हे जो घोडे चालले आहेत जुना मार्ग आहे. आता फक्त घोड्यांसाठी केलं आहे आणि हा रस्ता आता नवीन आर्मी लोकांनी बनवला आहे, आर्मीवाल्यांनी. तर हा नवीन पिसू टॉपवरती जात आहे फक्त यात्रा लोकांसाठी जे पायाने चालले आहेत ते. आता आम्ही जस्ट 1.5 किलोमीटरचा पिसू टॉप चढतोय. खूप खरंच बेकार ते आत्ताच. फक्त हाच एक टॉप आहे जो प्रॉपरली आपल्याला चढायचा आहे. नंतर मग आपल्याला स्ट्रेट रोडच आहे. बाकीचे पण बघा सगळे थकलेत. बम बम बोले. चला पुढे जाऊया. चालत चालत तुम्हाला यात्रेचा पूर्ण रोड मॅप दाखवतो. बम बम बोले.
आम्ही जस्ट पिसू टॉपला पोचलो. ते दिसतंय टेंट, तिकडून चालू केलं आम्ही. 3 किलोमीटर चढ चाललो असा झिगझॅग आणि 1 तासामध्ये आम्ही इथे पोचलो. आता चढण कमी झालं आहे, एकदम नॉर्मल चालू झालं आहे. फायनली आम्ही आता पिसू टॉपला पोचलो आहोत. तुम्हाला बोट दिसेल. वेलकम टू पिसू टॉप. 4 किलोमीटर ट्रेक 11,000 फीटवरती आलो होतो आम्ही. आता मला दाखवतो. जजीपालाने शेषनागला जायचं आहे. 4 किलोमीटर टोटल 13 किलोमीटर जायचं आता. चला बोला हर हर महादेव. इकडे सगळे आता लंगर लागलेत. कोणाला जेवायचं आहे, कोणाला नाश्ता करायचा आहे, इथे करून जायचं. खूप मोठे मोठे लंगर आहेत इकडे. आता त्यानंतर इकडे कुठे खायला मिळणार नाही. आता आम्ही जस्ट पिसू टॉपकडनं पुढे निघालोय. आता रोड म्हणजे रस्ता यात्रेचा खूप चांगला आहे. जास्त चढण नाही आहे, स्ट्रेट आहे. कुठे वर खाली एवढंच आहे. पण तुम्ही निसर्गाला बघू शकता, खूप चांगलं आहे. सुंदर असं निसर्ग आपल्याचं. थंड वाटते. आणि आत्ताचे किती वाजलेत किरण? 9:09 म्हणजे आम्ही 6:30ला चालू केलं होतं ट्रेक. 4 किलोमीटर चालू आणि फक्त 4 किलोमीटर चालू आहे, कारण तो स्टिफ क्लाइम्बिंग होती खूप जास्तच. तर आताचा पुढचा रस्ता जो मार्ग आहे खूप चांगला आहे. चला यात्रेचे आनंद घेऊया. फायनली आता आपण पोचलो जोजीपालला. 4 किलोमीटर होतं आणि ऑलमोस्ट आम्ही 1 तास घेतला 4 किलोमीटरला. ते थोडं आराम करू, कारण योगेश, चेतन आणि लव हे मागे आहेत. तर बघूया, ते येईपर्यंत वाट बघूया आपण इकडे. मित्रांनो, आता आम्ही इथून जोजीपालवरनं पुढे चालायला प्रसंग करतो. आता आम्हाला शेषनागला जायचं. इथून 5 किलोमीटर आहे शेषनाग. तर तुम्ही जोजीपालला पूर्वीच्या प्रकारचे भंडारे आहेत आणि तिकडे आर्मीचं बेस कॅम्प आहे. म्हणजे तर इथे शूट करायला अलाउड नाही. तर मी थोडं लांब येऊन शूट करतो. तुम्हाला चांगले चांगले दृश्य इकडचे हिमालयात इन वादियों में जो गाणं आहे तो खरंच खूप चांगला गाणं आहे. आणि इकडे ते अनुभवाला खरंच चांगलं वाटतं. तर तुम्ही माझ्याबरोबर असंच कनेक्टेड राहा. आणि
आम्ही मी आणि साहिल आत्ता पोचलो आहोत शेषनाग बेस कॅम्पला. खूप जास्तच चढण होतं, थोडं दमाला झालं. आवाज येत असेल माझा. तर आपण बेस कॅम्पला जाऊया आणि बाकीच्यांची वाट बघूया. हे फक्त 4 किलोमीटरच मी हे घेतलं आहे घोडा, कारण ते खूप चढ आहे वरती आणि मी आत्तापर्यंत एकटाच होतो आमच्या ग्रुपमध्ये, ज्याने की पूर्ण बॅग स्वतःची घेऊन आम्ही चाललेलो आहे मी. त्यासाठी मला ते जमत नव्हतं त्या पुढे. आता आम्ही शेषनाग झीलच्या इथून पुढे निघालो आहे आणि चाललो आहोत MG टॉप, महागणेश टॉपला. तर तुम्हाला जाताना आता मी रोड दाखवेन की कसं आहे ते. मग आता इकडे योगेश आणि बाकीचे आहेत. टाईट आहे. अरे नको सोड ना. पानी आपको लगेगा रास्ते में, क्या कर रहे हैं? पानी आपको लगेगा रास्ते में, इधर क्यों जा रहे हैं? बघा कसं आहे. उतार आहे, आपण छोटाच उतार आहे. असं जायचं या साईडला आपल्याला वरती. हे प्रीपेड काउंटर आहे. इकडे घोड्याचे आज 1100 रुपये घेतले आमचे गणेश टॉपपर्यंत जायला. तर असं काही ते लूटमारीचा धंदा नाही, जे गव्हर्नमेंट रेट्स आहेत तेच चालतं इकडे. आणि तुमच्या खुशीने त्यांना काय द्यायचं असेल ते देऊ शकता. चेतन बघा, हा सुंदर दृश्य आहे, मला दिसत असेल. आणि मी चाललोय घोड्यावरनं. तर मित्रांनो, आता मी पोचलो आहे MG टॉपला आणि इकडे खूप पाऊस पडत होता. म्हणजे वातावरण तर झाल्याचं मला दिसत असेल या साईडला. तर वातावरण पावसाळी झालं तर मी हे घातलं रेनकोट, पॉन्चो बोलतात, पॉन्चो यांच्या भाषेमध्ये, ते घातलं. आणि आता इकडून आम्ही चाललो भोजपत्रीला जेवायला खाली. इकडे खूप चांगलं आहे आणि हवा एवढी थंड आहे ना. मगाशी चेक केलं मोबाईलमध्ये 8 डिग्री होतं. 8 डिग्री होतं. चैतन मस्त टाईम आलेला आहे. चैतन कसं वाटतंय घोड्यावरनं? एक नंबर. घोड्यावर बसलो, पाय दुखणे म्हणून राईट साईडचा पाय दुखायला लागला, ते दाबून प्रेस करून. हे लोक पण आलेत आता. कसं वाटलं मित्रांनो? ठीक आहे. नाही फोटो बिटो नाही, मेरा मोबाईल अंदर आहे.